श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे माघ अमावस्या. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्याबाबत आपल्याला अनेक समस्या असतात. मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी, तसेच आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती जर नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना जर नजरबाधा झालेली असेल, त्यांच्या मागे येडापेडा असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर जर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच सफल, प्रभावी ठरत असतो. तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे केल्यामुळे सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. भरपूर वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मकता येत असते की हा उपाय केल्याने खरंच काही होईल का, आणि त्यामुळे नंतर आपण उपाय करायला घेतला तरी तो उपाय सफल, फलदायी ठरत नाही. आता या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल. आता पिवळी मोहरी आपण एखाद्या वाटीमध्ये काढायची आहे. देवापुढे बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं, याची देखील काळजी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण कालभैरव अष्टक म्हणावे. तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत आपण 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त देखील म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल. आता या 2 सेवा करून झाल्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये आहे तेव्हाच आपण आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे, त्याबद्दल आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मीला सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घराची पाहिजे तशी प्रगती होत नाही, नजरबाधा झालेली आहे किंवा एखादी वाईट शक्ती आपल्या घरावरती प्रभाव करते. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. भरपूर वेळा असे होते की एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये नुसती 5 मिनिटं आली आणि ती घरामधून गेली की आपल्या घरामध्ये भांडण तंटे होतात किंवा मुलंच आजारी पडतात. अशा भरपूर भानगडी या घडत असतात. तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच आपल्या मुलांची नजरबाधा दूर होण्यासाठी देखील आपण पुढील उपाय करायचा आहे. आता आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती बोलून झाल्यानंतर ही पिवळी मोहरी आपण थोडा वेळ भगवान विष्णू, माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे. थोड्या वेळाने आपण ही पिवळी मोहरी तिथून उचलायची आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे? अगदी सायंकाळी 6 नंतर, 7 नंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. अगदी घरामधील सर्व व्यक्ती घरामध्ये आल्यावर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. आता थोड्या वेळाने ही पिवळी मोहरी तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत टाकायचे आहे. मग अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आहे. घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आता ही पिवळी मोहरी जास्त पण अडगळीच्या ठिकाणी टाकायची नाही, कारण की ही पिवळी मोहरी आपल्याला दुसऱ्या दिवशी तिथून उचलायची आहे. आता ही पिवळी मोहरी आपण रात्रभर तिथेच ठेवायची आहे. रात्रीचा जेव्हा आपण झाडत असतो तेव्हा देखील आपल्याला ती झाडून लावायची नाही किंवा कचऱ्यामध्ये देखील टाकायची नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल. आता हा उपाय कोण करू शकतं? तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. आई किंवा आजी देखील हा उपाय करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण कोणताही उपाय करत असो त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली, तर
ती सेवा ही फलदायी ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती प्रभाव करत असते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता दुसरा उपाय करायचा आहे तो आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. भरपूर वेळा आपल्या मुलांना नजरबाधा झालेली असते, त्यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही, नोकरीत त्यांना यश मिळत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही, त्यांचा विवाह जुळून येत नाही, वाईट व्यसन, वाईट संगत देखील लागलेली असते. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात. तर मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर मुलांना किंवा मुलीला ज्यासाठी उपाय करायचा आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचे आहे. आता बसवत असताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता तुम्हाला जर 2 मुले असतील किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर अशा प्रकारे आपल्याला 2 उतारे तयार करायचे आहे. तर आपल्याला गव्हाच्या पिठाचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता पीठ मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे. हा दिवा आपण आपल्या मुलांच्या समोर ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे. तर आपल्याला 5 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे 5 लवंग आपल्याला सोबत घ्यायचे आहे. तसेच आपल्याला 5 काळी मिरी देखील घ्यायची आहे. मसाल्यामध्ये आपल्याला या वस्तू मिळून जातील, 5 काळी मिरी आणि 5 लवंग. आता यासोबत आपल्याला एक कापराची वडी देखील घ्यायची आहे. घेताना भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. त्या तुलनेत साधा कापूर घेत नाही, त्यामुळे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता 5 लवंग, 5 काळी मिरी आणि कापूर आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे. आता या वस्तू आपण आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवायच्या आहे. आता उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा, नजरबाधा याच्या मागे लागलेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे, आजारपण जे काही माझ्या मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे. आता यानंतर आपण या 5 लवंग, 5 काळी मिरी आणि एक कापराची वडी त्या चौमुखी दिव्यामध्ये टाकायची आहे. आता आपण हा उपाय करत असताना दिवा अगोदरच प्रज्वलित ठेवायचा आहे. आपण अगदी उपाय करून झाल्यानंतर नंतर दिवा प्रज्वलित करायचा नाही. मुलावरून या वस्तू उतरून झाल्यानंतर आपण या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे, चौमुखी दिव्यामध्ये टाकाव्या. आता तुमची जर मुले बाहेरगावी, परगावी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून या वस्तू आपण उतरून टाकायच्या आहे. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा प्रकारचे 2 पिठाचे चौमुखी दिवे बनवून घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू देखील आपण डबल घ्यायच्या आहे. एकाच दिव्यामध्ये सर्व वस्तू टाकायच्या नाही. आता यानंतर हा दिवा आपल्याला घराबाहेर घेऊन जायचा आहे. मग घराबाहेर तुम्ही एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवला तरी पण चालेल. आता दिवा ठेवल्यानंतर देखील तो दिवा अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला अगदी झाडाखाली हा दिवा ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता. आता हा दिवा जेव्हा आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही. तसेच दिवा ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही बोलायचं नाही. तसेच दिवा ठेवून आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता. आता हाच दिवा जर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर ठेवला असेल तर दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये ज्या काही वस्तू आहे त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता, नजरबाधा आहे तर ती दूर होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.